स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी, स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे मित्रांनो. आपल्याला स्वतःची व्हॅल्यू जर वाढवायची असेल तर आपल्याला अतिशय कॉन्फिडंट असणं, स्वतःबद्दल विश्वास असणं, आत्मविश्वास असणं, स्वतःला आपण ओळखतोय का हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर आपण आत्मविश्वास असेल, आपल्या स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असेल तर लोकांनाही आपल्यावरती कॉन्फिडन्स येईल. जर आपल्याला स्वतःवर कॉन्फिडन्स नसेल तर लोक कसे आपल्याला रिस्पेक्ट करतील. आपल्याला जर लोकांनी आदर करावा असं वाटत असेल तर आपण कॉन्फिडंट असणं, आत्मविश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण स्वतःला रिस्पेक्ट करायला पाहिजे मित्रांनो. दुसरा पॉईंट आहे स्वतःच्या कौशल्याचा, म्हणजे स्किल्सचा आणि आपल्या क्षमतेचा योग्य अंदाज घ्या. आपल्याला आपले स्किल्स, आपले स्ट्रेंथ काय ती माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्ट्रेंथवरती काम केलं तर आपण कायम कॉन्फिडंट राहू. नवीन स्किल्स शिकणं महत्त्वाचं आहे. लर्निंग इज अर्निंग. लर्निंगमध्येच अर्निंग आहे. लर्निंग या शब्दामध्येच अर्निंग हा शब्द लपलेला आहे. तर नवीन स्किल्स शिकणं आणि नॉलेज अपडेट राहणं. प्रत्येक मोबाईल सुद्धा आज अपडेट करत असतात कंपनी. 6 महिन्यांनी नवीन फोन येतो, नवीन अपडेट्स येतं, त्याच्याने त्याची किंमत वाढते. तसंच आपणही नॉलेज आणि आपले स्किल्स सतत अपडेट करायला पाहिजे. सतत नवीन गोष्टी शिकून स्वतःला अपडेट ठेवा. जसं आता आपण बोललो, नवीन स्किल्स, नॉलेज घेत राहणं, त्याच्याने आपला आदर वाढतो समाजामध्ये. आणि स्वतःच्या किमतीबद्दल कधीही शंका बाळगू नका. जर आपणच स्वतःवर डाऊट घेतला मित्रांनो तर लोक तर आपल्यावरती डाऊट घेतीलच. पण आपल्याला जर स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल, आपण स्वतःवर कॉन्फिडंट असू तर लोकांचा आपण फरक नाही पडत मित्रांनो. स्वतःच्या किमतीबद्दल कधीही डाऊट नका बाळगू, शंका नका बाळगू. कायम कॉन्फिडंट राहा स्वतःबद्दल. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. जे काही करता ते आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाने करा. सेल्फ रिस्पेक्ट अतिशय महत्त्वाचं आहे आणि सेल्फ कॉन्फिडंट दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आत्मसन्मान आणि सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट. मित्रांनो, जर आपली व्हॅल्यू वाढवायची असेल तर शब्दाला आणि वागण्याला वजन द्या. आपल्या शब्दामध्ये आणि आपलं नेचर, आपण कसं वागतोय समाजामध्ये लोकांशी, ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपले शब्द, आपले जे शब्द आहेत आणि कृती यामध्ये सिमिलॅरिटी असली पाहिजे. म्हणजे असं म्हणतो ना, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. आपण जे बोलतोय तेच आपण करतोय का? जे आपण म्हणतो ना, जसे बोलतात तसे वागल्यास लोकांचा विश्वास बसेल. आपण जे बोलतोय तसंच जर आपण काम करतोय, तर आपण तसंच वागतोय तर लोकांना आपल्यावरती विश्वास बसेल, आपली व्हॅल्यू वाढेल. त्यामुळे आपण स्वतःच्या वेळेची किंमत समजा. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. स्वतःची वेळ जी आहे ती व्हॅल्युबल आहे, अतिशय व्हॅल्युबल आहे. एक मिनिट आपला व्हॅल्युबल आहे. त्याच्यामुळं तो फुकट वाया घालवायचा नाही आपल्याला. जर लोक कधी आपल्याला व्हॅल्यू देतील त्यावेळेस आपण आपल्या वेळेची व्हॅल्यू करू. कोणत्याही गोष्टीसाठी, फालतू गोष्टींसाठी वेळ वाया घालवू नये. जर आपण तो वेळ वाया घालवत असेल तर मग लोक पण आपल्याला तेवढी किंमत देणार नाही. जर लोकांनी आपल्याला किंमत द्यावी असं वाटत असेल तर आपण आपल्या वेळेला महत्त्व देणं अतिशय गरजेचे आहे. वेळेचं मॅनेजमेंट चांगले केल्यास लोक आपल्याला अधिक गंभीरतेने घेतील. जर आपण असंच टाइमपास करू तर लोक आपल्याला एवढं रिस्पेक्ट देणार नाही मित्रांनो. पण जर आपण रिस्पेक्ट देतोय आपल्या वेळेला तर लोक पण आपल्याला रिस्पेक्ट देतील. महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःच्या हेल्थची आणि व्यक्तिमत्वाची, म्हणजे पर्सनॅलिटीची काळजी घेणं. जर लोकांनी आपल्याला व्हॅल्यू द्यावी वाटत असेल तर आपली पर्सनॅलिटी, आपली फिजिक चांगली असणं गरजेचं आहे मित्रांनो. चांगलं दिसणं, फिट राहणं, यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या अंगावर चांगले कपडे आहेत, स्वच्छ कपडे आहेत, जर आपण चांगले दिसतोय, नीटके राहतोय, आपली फिजिक, आपला अटायर जर चांगला आहे तर आपला कॉन्फिडन्स कायम चांगला राहतो. आत्मसन्मान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण स्वतः सेल्फ कॉन्फिडंट राहतो, आपल्याला एक एनर्जी निर्माण होती आणि लोक ऑटोमॅटिकली आपल्याला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतात. बिकॉज वी आर इन अ व्हायब्रेशनल वर्ल्ड. इतरांचा सन्मान करा आणि त्यांना मदत करा. हा एक महत्त्वाचा नवीन पॉईंट आहे मित्रांनो. जर आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे कोणाचा, समोरच्याचा, तर आपणही त्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे.
बेसिकली इट इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. रिस्पेक्ट द्या तर रिस्पेक्ट मिळेल. आपण अशा दुनियामध्ये आहे जेव्हा आपण इतरांना सन्मान देतो तेव्हा आपल्यालाही तो मिळतो. त्यामुळं रिस्पेक्ट जर पाहिजे असेल तर रिस्पेक्ट द्यायला पण आपण शिकणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याबरोबरच मदतीच्या भावनेने जगले की समाजात आपली वेगळी निर्माण होती, ओळख निर्माण होते. आपण जर मदतीच्या हेल्पिंग नेचर असेल आपलं तर आपलं एक वेगळं नाव तयार होतं समाजामध्ये. तर एक हेल्पिंग नेचर असणं आपलं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. छोटासा पण महत्त्वाचे पॉईंट्स आपण याच्यात कव्हर केले. थँक्यू सो मच. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच व्हॅल्युएबल कॉन्टेंट तयार करत असतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्सबद्दल आपण व्हिडिओमध्ये बोलत असतो आपल्या चॅनलवरती. सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो. थँक्यू सो मच.